नमस्कार, ॲडव्हेंचर न्यूज मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। मी नीता शिंदे। चला आता नजर टाकूया हेडलाईन्सवर। ठाण्यात घरगुती सिलेंडरचा स्फोट, शिवसेनेने साधला राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा। बेस्ट कर्मचाऱ्यांची मराठी अभिनेत्रींवर नोटांची उधळण। नवी मुंबई दरोडे प्रकरणी पोलीस पत्नीला केली अटक। आणि हार्बर मार्गावर धावणार मेधा लोकल। ठाणे येथील चंदनवाडी परिसरात एका घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकाच घरातील चौघे जखमी झाल्याची घटना घडली आहे। ठाण्यातील चंदनवाडी येथील राधाबाई चाळीतील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून त्यात चौघे गंभीर जखमी झाले आहेत। सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाल्याने हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली। या घटनेमध्ये दगडू जाधव, दर्शना जाधव, प्रीती जाधव, तृप्ती जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सामना वृत्तपत्रातून शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा। एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेनं सामना या वृत्तपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे। राष्ट्रवादी सारख्या पक्षानंही चिंतन शिबिर करावं आणि त्याचे बौद्धिक प्रफुल्ल पटेल यांनी घ्यावं, म्हणजे हा संघ विचारांचा पगडा आहे का, असा सवाल सामनातून शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला केला असून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही चिंतन शिबिर कर्जत मुक्कामी झाले आहे। त्यामुळे हा संघ विचारांचा पगडा आहे की राजकीय सूतजुळवणी आहे, असा सवालही शिवसेनेनं यावेळी केला आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये बेस्टचे अधिकारी अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यावर नोटा उधळताना दिसत आहेत। बेस्ट कर्मचाऱ्यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओत बेस्ट अधिकारी अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यावर नोटा उधळताना दिसत आहे। लोकप्रिय कलाकारांना असे करणं शोभतं का, असा सवाल आता विचारला जात आहे। बेस्टच्या वडाळा आगारातील हा संतापजनक व्हिडिओ असून या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे। अभिनेत्री माधवी जुवेकर बेस्टमध्ये कामाला आहे। बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कसा धांगडधिंगा घालण्यात आला याचा धक्कादायक व्हिडिओ आपल्या समोर आहे। नवी मुंबईतील दरोड्या प्रकरणी अनिता मसाणे हिला अटक केली असून पोलिसाची पत्नी आहे। वाशीमधील भाजी विक्रेत्यांच्या घरी पडलेल्या दरोड्याचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे 2 कोटी 9 लाख रुपयांच्या दरोड्या प्रकरणी पोलिसांच्या पत्नीलाच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। 27 ऑक्टोबर रोजी वाशीत राहणारे अरुण मेनकुदळे यांच्या घरी भर दिवसा दरोडा टाकून 2 कोटी 9 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता। मुख्य आरोपी अनिता मसाणे ही पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी असून तिच्यावर याआधीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आता धावणार आहे मेगा लोकल। चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी येथे तयार झालेली नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे। मेधा असं या लोकलचं नाव असून येत्या काही दिवसातच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना या नव्या लोकलमधून प्रवास करता येणार आहे। या लोकलची किंमत 43 कोटी रुपये आहे। मेधा बनावटीच्या या नवीन लोकलची क्षमता ताशी 110 किलोमीटर प्रति तास इतकी आहे। तर वेळ झाली इथेच थांबायची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ॲडव्हेंचर न्यूज, कधीही कुठेही, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।